नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आस्था विथ स्मिता या यूट्यूब चॅनलवर. आशा करते की तुम्ही सगळे आनंदात आणि निरोगी असाल. आजचा दिवस आपण एक सुंदर सकाळची सुरुवात करणार आहोत. माझ्यासोबत या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊया, देवाचे दर्शन घेऊया आणि त्यानंतर बनवूया एकदम स्वादिष्ट हॉटेल स्टाईल पनीर लबाबदार. सकाळची वेळ म्हणजे माझ्यासाठी दिवसातील सर्वात आवडती वेळ. बघा ना, किती सुंदर वातावरण आहे. पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवगार निसर्ग दिसतो आहे. ही थंडगार हवा, पक्ष्यांचा गोड आवाज आणि समोर दिसणारी हिरवाई मनाला एक वेगळीच शांतता देते. आजकाल आपण सगळेच आपल्या कामात इतके व्यस्त असतो की निसर्गाकडे निवांतपणे पाहायला वेळ मिळत नाही. माझ्या मते दिवसातून काही मिनटं तरी निसर्गासोबत घालवायला पाहिजेत. त्यामुळे मन शांत राहतं आणि नवीन ऊर्जा मिळते. पावसाच्या सरीने झाडं अगदी ताजी टवटवीत झाली आहेत. प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. तुमच्या घरातूनही असा सुंदर नजारा दिसतो का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला, आता दिवसाची सुरुवात श्रद्धेने आणि भक्तीने करूया. आता आपण तुळशी मातेला नमस्कार करूया. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. तुळशी ही श्रद्धा, पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दररोज सकाळी तुळशीला पाणी घालणं आणि दिवा लावणं हे आपल्या घरातील सुंदर परंपरा आहे. असं म्हणतात की ज्या घरी तुळशी असते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तर चला, आजची खास रेसिपीची सुरुवात करूया. कोणतीही रेसिपी बनवायच्या आधी तयारी व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं असतं. सर्वप्रथम मोठे कांदे मी चिरून घेते. कांदे जितके बारीक चिरले जातील तितकीच ग्रेव्ही छान होते. आणि तसेच मी टोमॅटोही बारीक चिरून घेणार. टोमॅटोमुळे ग्रेव्हीला सुंदर रंग आणि चव मिळते. आता लागणारे साहित्य पाहूया. 2 मोठे कांदे, 3 पिकलेले टोमॅटो, मगजबी, मिरच्या, इलायची, तमालपत्र, काजू, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, अद्रक, लसूण आणि पनीर. आपल्या रेसिपीला हे सगळे साहित्य लागणार आहेत. आता कढई गरम करून त्यात तेल घालूया. तेल गरम झाल्यावर जिरे घाला आणि यानंतर आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून छान परतून घ्या. आता कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेतल्यानंतर यानंतर त्यामध्ये काजू घाला.
आता त्यात वेलची, तमालपत्र आणि बिया घालून 1 मिनिट परतून घ्या. आता चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घाला. सगळं नीट मिसळा आणि झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्या. आता त्या मिश्रणात हळद घालूया. यामध्ये 1 चमचा हळद, धनेपूड आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट घालूया. आता हे सर्व मसाले टोमॅटो आणि कांद्यासोबत छान एकजीव होईपर्यंत परतून घ्या. मसाले नीट भाजले गेले की ग्रेव्हीला सुंदर रंग आणि अप्रतिम चव येते. आता गॅस बंद करा. हा मसाला पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तो एका प्लेटमध्ये काढा आणि मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्या. हीच पेस्ट आपल्याला पनीर लबाबदारच्या ग्रेव्हीला रेस्टॉरंटसारखी क्रीमी चव आणि टेक्स्चर देणार आहे. आता दुसरी कढई गॅसवर गरम करूया. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पनीरचे तुकडे घाला. पनीर जास्त वेळ परतायचं नाही, फक्त हलका सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्या. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालूया. त्यामुळे पनीरला हलकी मसालेदार चव आणि सुंदर रंग येतो.
मसाले पनीरला व्यवस्थित लागतील अशा हलक्या हाताने ते एकत्र मिसळा. पनीर नाजूक असतं त्यामुळे जास्त हलवू नका. आता आपलं पनीर छान परतून झालं आहे. हे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया. थोड्या वेळाने तयार ग्रेव्हीमध्ये हे पनीर घालून आपल्या पनीर लबाबदार पूर्ण करूया. आता मसाला पूर्णपणे थंड झाला आहे. थंड झालेला मसाला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हीच पेस्ट आपल्याला पनीर लबाबदारच्या रेसिपीला रेस्टॉरंटसारखी क्रीमी चव आणि टेक्स्चर देणार आहे. चला तर मग आता आपल्या पनीर लबाबदारची शेवटची आणि सर्वात महत्त्वाची स्टेप करूया. सर्वप्रथम कढई गॅसवर गरम करून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा जिरे घाला. जिरे तडतडल्या लागले की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया. आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्या. कांदा परतल्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनेपूड घाला. मसाले जळू नयेत म्हणजे मंद आचेवर 1 मिनिट छान परतून घ्या. आता बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र मिसळून कढईवर झाकण ठेवा आणि टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत शिजू द्या. यात थोडं पाणी घाला आणि छान मिसळून घ्या.
टोमॅटो मऊ झाल्यावर आपण आधी तयार केलेली पेस्ट यात घालूया। हीच पेस्ट आपल्या पनीर लबाबदारला एकदम रेस्टॉरंट चव देणार आहे। आता सर्व साहित्य एकजीव करून घ्या। त्यानंतर आपल्याला आवडीनुसार थोडंसं पाणी घालून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सेट करा। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवा। आपण आता टेस्टसाठी थोडी साखर टाकणार, हलकीच टाकायची, जास्त नाही। यानंतर आपण हलका परतून ठेवलेले पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये घालूया आणि हलक्या हाताने मिसळूया। आता हाताने चुरलेली कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला। यामुळे भाजीला अप्रतिम सुगंध आणि हॉटेलसारखी चव येते। शेवटी 1 चमचा बटर घाला। बटर वितळल्यानंतर कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं मंद आचेवर शिजू द्या, म्हणजे सर्व फ्लेवर्स एकमेकात छान मुरतील। आता गॅस बंद करूया आणि शेवटी वरून थोडंसं पनीर किसून सजूया। यामुळे भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि चवही आणखी छान लागते। वा, आपलं एकदम स्वादिष्ट, क्रीमी आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार तयार झालं आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। ही भाजी गरम फुलका, बटर नान किंवा पराठा यासोबत खूप छान लागते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।